पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांचे पथक अंमली पदार्थ विक्री व नशिल्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेत असताना त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीमार्फत बातमी मिळाली की शाहूपुरीतील निंबाळकर चौक ते रेडियंट हॉटेल जाणाऱ्या रोडवर रॉयल नेक्स्ट अपार्टमेंटच्या समोर एक इसम ॲक्टिवा मोपेडवरून इंजेक्शन हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे। त्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी छापा कारवाई कामी सूचना व आदेश दिले। त्यानुसार पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी 25 सप्टेंबर रोजी निंबाळकर चौक ते रेडियंट हॉटेल जाणाऱ्या रोडवर सापळा रचला। त्यानंतर काही वेळातच एक इसम ॲक्टिवा मोपेड यावरून तेथे येऊन थांबला। काही वेळातच त्याच्याजवळ दुसरा एक इसम आला व त्याने आपल्याकडील बॉक्स त्या इसमाच्या ताब्यात दिला। त्याने तो बॉक्स गाडीच्या डिक्कीत ठेवताच त्याच्यावर छापा टाकून त्या दोघांनाही पकडलं। त्या इसमांची नावे अशी: तेजस उदयकुमार महाजन, विवेक शिवाजी पाटील। तेजस महाजन याचे महाजन मेडिकल नावचे मेडिकल महादेव मंदिर कदमवाडी या ठिकाणी आहे। त्याच्याकडे मिळून आलेल्या बॉक्समध्ये नशिल्या इंजेक्शनच्या 75 बाटल्या, गुन्हा करण्यासाठी वापरलेली वाहने व मोबाईल असा एकूण 1,74,150 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेने जप्त केलेला आहे। वैद्यकीय अधिकारी यांच्या चिठ्ठीशिवाय व सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे विनापरवाना नशिल्या इंजेक्शनच्या बॉटलची विक्री करणारे व विकत घेणारे दोन्ही इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यास NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ. B. धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, योगेश गोसावी, शिवानंद मठपती, राजू कोरे, प्रदीप पाटील, विलास किरोळकर, शुभम संकपाळ, लखन पाटील, संतोष बर्गे, विशाल खराडे, गजानन गुरव, सुशील पाटील, सागर चौगले यांनी केली। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।